आंदोलन ठेवलेलं आहे हे सर्वांच्यासाठीच आहे। म्हणून सर्वांनीच आपण सहभागी होऊन सर्वांनी साथ देऊन खरोखर या संघर्षाला सगळ्यांचा जो अधिकार आहे तो आपण मागितलाच पाहिजे। आणि मोदी साहेबांना आपण जे आजपर्यंत नहीं चलेगी नहीं चलेगी सिलेंडर गेला नरेंद्र 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 मोदी को किसका आधार नहीं मिल रहा सिलेंडर। नरेंद्र मोदी को काम का आधार नहीं मिल रहा है। नरेंद्र मोदी को काम का आधार नरेंद्र मोदी को काम का आधार केंद्र सरकारचा बहुजन आघाडीचा। जय भीम जय शिवराय। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट संघटना सगळे मिळून जो आज आपल्या देशभरात गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला आहे, तो कृत्रिम तुटवडा का निर्माण झाला आहे याला दोषी कोण? आपले देशाचे पंतप्रधान त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की परत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे। हे खरंच परिस्थिती तशी आहे का? आणि त्यांना ही परिस्थिती माहीत होती तर त्यांनी गॅस सिलेंडरच्या पासून सगळ्या गोष्टीची व्यवस्था का केली नाही? हे सगळे प्रश्न करासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी 23 मार्चला RSSच्या मुख्यालयावरती भागवत साहेबांना प्रश्न विचारण्यासाठी मोर्चा काढला होता। परंतु भागवत साहेब त्या दिवशी आम्हाला भेटले नाही। आणि आज नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या नाऱ्याने पूर्ण राज्यभरात आम्ही आज गॅस सिलेंडरच्या तुटवड्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करतो आहे। आज अमरावती जिल्ह्यात आमचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलेशजी विश्वकर्मा, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विजयजी चोरपगार, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार सगळे मिळून आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊन त्यांना जाब विचारतो आहे की हा गॅस सिलेंडरचा खरोखर तुटवडा आहे की हे तुम्ही जाणून बुजून सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहे। अगर आज सर्वसामान्य जनतेने विचारपूर्वक मतदान केलं असतं, गॅस सिलेंडर ह्या चिन्हासमोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणली असती तर निश्चितच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी गॅस सिलेंडर ह्या तुटवड्यावरला निर्माणच होऊ दिला नसता, एवढी आम्हाला गॅरंटी आहे। जय भीम जय शिवराय। चूल पेटून केंद्र सरकार विरुद्ध सिलेंडरच्या संदर्भाने काय सांगणार? निश्चितच लोकांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। मी आत्ताच येत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट बघितलं की भ्रम फैरून लोकांमध्ये अविश्वास झाला। पण जेव्हा मी चांदुरवरून निघालो तर सिलेंडरच्या दुकानात तुम्हाला फुटेज पाठवतो आहे, मोठ्या प्रमाणात लोकांना सिलेंडर मिळत नाही आहे। आणि जी यांनी सातत्याने घोषणा केली का युद्धानंतर आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी फॅसिलिटी देऊ, पण यांची दानादान झालेली आहे। आणि ही दानादान तुम्हाला दिसत आहेत। आज हॉटेल बंद आहेत, तुम्ही प्रत्येक रेस्टॉरंटला जा, सामान्याच्या हॉस्टेलवर जा, गोरगरिबांना जा, म्हणजे एखादा साधा खानावळ चालवणार असेल तर त्याच्याकडे सिलेंडर नाही। तुमचे कॅटरिंगवाले असतील, मोठे मोठे लग्न आहेत, त्यांच्याकडे सिलेंडर नाहीत। आणि ही फसवी वागणूक देते आहे। म्हणून आज आम्ही आंदोलन करून दाखवलं का सिलेंडर कुठंच नाही आहे, म्हणून चुली पेटलेल्या आहे आणि चुली पेटून हे आंदोलन आमचं कलेक्टर होतं।